पावभाजी खायचे पण बाहेर जायचा आणि बाहेरून मागवायचाही कंटाळा आला तर हा व्हिडिओ नक्कीच बघा. घरच्या घरी असलेल्या भाज्यापासून सोप्या पद्धतीने अगदी सहजपणे कोणीही पावभाजी बनवू शकेल अशी पावभाजीची रेसिपी आज मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती आता सुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता. आता रेस्टॉरंट स्टाईल पावभाजी खायला तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये जायची अजिबात गरज नाही. चला तर मग बघूया आपण ही टेस्टी रेसिपी कशी बनवलेली आहे. वळूया आपण कृतीकडे. सगळ्यात आधी मी इथे छोट्या साईजचा कुकर घेतलेला आहे. जर तुम्ही कमी क्वांटिटीमध्ये बनवत असाल तर छोट्या साईजचा कुकर जो आहे तो सोपा पडतो. आता यामध्ये मी भाज्या घालणार आहे. तर बटाटे मी घेतला आहे, एक मोठा बटाटा, शिमला मिरची घेतलेली आहे, बीटरूट घेतलेला आहे त्यामुळे कलर खूप छान येतो आपल्या भाजीला. वाटाणे घेतलेले आहेत. वाटाणे जे आहेत ते आदल्या रात्री तुम्हाला भिजत घालायचे आहेत. त्यानंतर मी इथे 1 ग्लास पाणी घातलेलं आहे, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर फ्लॉवर घातलेला आहे. तर आता भाज्या ज्या आहेत त्या तुम्हाला तुमच्या आवडीच्या घ्यायच्या आहेत आणि क्वांटिटी अनुसार तुम्ही या भाज्या घेऊ शकता. तुम्हाला जेवढी क्वांटिटी बनवायची आहे तेवढी क्वांटिटी तुम्ही घेऊ शकता भाज्यांची. आता कुकरच्या शिट्ट्या करून तुम्हाला ही भाजी जी आहे ती शिजवून घ्यायची आहे. तर 2 शिट्ट्यांमध्ये या भाज्या ज्या आहेत त्या आपल्या आरामात शिजतात. तर आता भाज्या ज्या आहेत त्या मी कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. तर आता कट करून मी बघणार आहे भाज्या ज्या आहेत त्या मस्तपणे शिजलेल्या आहेत. आता हे भाज्यांचं जे पाणी आहे ते आपल्याला वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. हे पाणी जे आहे ते तुम्हाला नंतर वापरायचं आहे. आता ही जी भाजी आहे उरलेली ती आपल्याला अशा प्रकारे पावभाजीची स्मॅशर जे आहे त्याच्याने स्मॅश करून घ्यायचं आहे. सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या व्यवस्थित आपल्याला पूर्णपणे स्मॅश करायच्या आहेत. भाज्या ज्या आहेत त्या आपल्या पूर्णपणे स्मॅश झाल्याच्या नंतर वेगळ्या प्लेटीमध्ये या भाज्या ज्या आहेत त्या काढून ठेवायच्या आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता किती छान आपल्या भाज्या ज्या आहेत त्या स्मॅश झालेल्या आहेत आणि कलर जो आहे तो खूप छान रंग आला आहे. आपला बीटरूट जो आपण टाकला होता, आर्टिफिशियल कलर टाकायची अजिबात गरज नाही आहे तुम्हाला. तर आता एका कढईमध्ये मी 2 ते 3 चम्मच तेल घेतलेलं आहे आणि त्यानंतर एक मोठा बटरचा तुकडा टाकलेला आहे. तर त्यानंतर कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत त्यामुळे फ्लेवर खूप छान येतो. आता इथे मी 2 ते 3 मोठे कांदे जे आहेत ते बारीक चिरून टाकलेले आहेत. तर कांदा जो आहे तो तेलावरती तुम्हाला छान गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर 2 ते 3 मिनटामध्ये आपला कांदा जो आहे तो अशा प्रकारे गुलाबीसर होईपर्यंत तुम्हाला परतायचा आहे आणि त्यानंतर त्यात अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकलेली आहे. थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा आपल्याला आणि त्यानंतर यात मी टोमॅटो घालणार आहे. तर एक मोठ्या साईजचा टोमॅटो जो आहे तो तुम्हाला घालायचा आहे आणि टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला काही मसालेसुद्धा ॲड करायचे आहेत. तर पहिला आपला टोमॅटो जो आहे तो आपल्याला छान मऊसर होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर मी इथे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. तर मीठ जे आहे ते आपण भाज्या शिजतानासुद्धा घातलं होतं त्यामुळे मीठ जे आहे ते चवीनुसार घालायचं आहे. हळद ॲड केलेली आहे आणि लाल मिरची पावडर जी आहे ती घातलेली आहे. तर आता सगळं आपल्याला व्यवस्थित एकदा मिक्स करायचं आहे. थोडा वेळ आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. तर 2 मिनटं मी वाफवून घेतलेला आहे. तर आपला टोमॅटो जो आहे तो छान मऊसर झालेला आहे. तर आता ह्यात आपण जे शिजवलेल्या भाज्या आहेत स्मॅश करून घेतलेल्या त्या ह्यात आपल्याला घालायचं आहे आणि एकदा छान भाज्या ज्या आहेत त्या आपल्याला टोमॅटो कांद्यासोबत छान परतून घ्यायचं आहे. तर 1 मिनटं छान मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे मिक्स जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी इथे एव्हरेस्टचा पावभाजी मसाला जो आहे तो वापरला आहे. तुम्ही कोणत्याही ब्रँडचा पावभाजी मसाला वापरू शकता पण एव्हरेस्टचा जो आहे त्याच्याने टेस्ट जी आहे ती आपल्या पावभाजीला खूप छान येते. हा कोणताही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे पण मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार सांगते. एव्हरेस्टचा जो पावभाजी मसाला आहे त्याच्याने टेस्ट खरंच खूप छान येते. तर आता आपण जे भाज्या उकळलेलं पाणी आहे ते यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. थोडंसं मिक्स करायचं आहे
आणि त्यानंतर परत आपल्याला 1 ग्लास पाणी ॲड करायचं आहे. इथे पाण्याची कन्सिस्टन्सी जी आहे ते तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी तेवढं तुम्ही इथे पाणी ॲड करू शकता. तुम्हाला जर जाडसर हवे असेल तर तुम्ही पाणी जे आहे ते क्वांटिटी कमी टाका. आता त्यानंतर मी वरतून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. 1 चम्मच कसुरी मेथी टाकलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथे एक सिक्रेट इन्ग्रेडियंट जे आहे ते तूप आहे. ते मी 1 चम्मच तूप जे आहे ते इथे टाकलेलं आहे. याच्याने पावभाजीचा जो फ्लेवर जो आहे तो अजून एनहॅन्स होतो आणि खूप टेस्टी आपली ही पावभाजी आहे ती अशी होते. तर आपली पावभाजी जी आहे ती रेडी झालेली आहे. तर आता आपण याची प्लेटिंग करून घेऊया. तर इथे मी थोडासा कांदा, लिंबू टाकलेला आहे आणि पाव घेतलेला आहे जे मी तव्यावरती परतून घेतलेले आहेत. तर ही पावभाजीची रेसिपी जी आहे ती नक्कीच ट्राय करा. भेटूया पुढच्या अशा इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा आणि ही रेसिपी जी आहे ती नक्कीच ट्राय करा.